ओके. चलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ध्यास प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण बघतोय रणसंग्राम बूस्टर सिरीज. पहिल्यांदा या सिरीजला खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. हे तुमच्यासाठी आहे, येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी आहे आणि भूगोलाच्या प्रश्नांचा परीक्षाभिमुख पद्धतीने सराव करण्यासाठी ध्यास प्रबोधिनीचा उपक्रम आहे. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी आपला ध्यास प्रबोधिनीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल आणि आपलं ऍप डाउनलोड केलं नसेल, त्या सगळ्यांनी आपला ऍप डाउनलोड करू शकता. आज आहे आपला 26 ऑगस्ट आणि 26 ऑगस्टला आपण डे 2 मध्ये आपला सरावाचा टॉपिक आहे भारताची लोकसंख्या. आणि त्या अँगलनं आपण गोष्टी आता इथं व्यवस्थित पद्धतीने बघणार आहोत. पेपर तुम्ही व्यवस्थित सोडवलेला असेल, त्याची PDF आपल्या ऍपवरती अपलोड केलेली होती आणि त्यानुसार गोष्टी करायच्या आहेत. एक लक्षात घ्या, नुसतं येऊन लेक्चर बघण्यापेक्षा आपल्या ऍपवरती तुम्ही जाऊन या बॅच मधला ₹1 कोर्स परचेस करून तुम्ही ती PDF डाउनलोड करा. झेरॉक्स काढून प्रश्न सोडवा. आयोगासारखे 10 प्रश्न होते, 10 प्रश्नाला 10 मिनिटं पण लागत नाहीत आपल्याला. आणि त्यानंतर हे लेक्चर बघायचं. या पद्धतीने गोष्टी चालतील. केलं तर सिरियस लेवलला करायचंय, एवढं लक्षात घ्यायचं. बाकी काय नाही, आपल्याला मार्क्स आले पाहिजे तर तो आपला अंतिम येतोय. या पद्धतीने गोष्टी झाल्या पाहिजेत. सो आपला आता आजचा आहे भारताची लोकसंख्या. आणि बघूयात आपण आपला पहिला प्रश्न जो आहे. पहिला प्रश्न काय होता? खालीलपैकी कोणता कालखंड भारतीय लोकसंख्येच्या विस्फोटाचा कालखंड म्हणून ओळखला जातो? असा आतापर्यंत थेट प्रश्न कुठलाही आलेला नाहीये, पण हा इन्फरन्सचा प्रश्न आहे आणि इन्फरन्सच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. काय लिहिलं उत्तर? ऑप्शन तर दिसतात किती, बघा ना. 51 ते 61 दिले, 61 ते 71 दिले, 71 ते 81 दिले आणि 1911 ते 21 दिले. आता काय करायचं? आता गोष्ट अवघड झाली. काय उत्तर काय लिहिलं? उत्तर एक कुणी लिहिलं? 2. तर 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. 2 कोणी लिहिलंय? आणि या पद्धतीने जायचंय. सो हे सगळं करत असताना एक थिअरी आपल्याला बघावं लागते आणि त्यावरनं गोष्टी असतात. त्या थिअरीचं नाव आहे थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. हे आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ही कुणी सांगितली थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन? फ्रँक नॉटस्टाईनची आहे. आता नॉटस्टाईनने ही थिअरी सांगताना 5 अवस्थांमध्ये सांगितली. कोल आणि हुअर नावाचे व्यक्ती, त्यांनी ही थिअरी 3 अवस्थांमध्ये सांगितली, पण पहिल्या 3 अवस्था बऱ्यापैकी सेम आहेत. त्यामुळे ही थिअरी लक्षात ठेवायची. आणि यांनी लोकसंख्या बदलाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. आता हे लोकसंख्या बदलाच्या अवस्था म्हणजे नेमकं काय? जुन्या काळामध्ये बघा, अश्मयुगामध्ये सुरुवातीला ज्यावेळेला मानवी प्रजाती इथं बऱ्यापैकी डेव्हलप व्हायला लागली होती, त्यावेळेला त्यांना बऱ्यापैकी कुठलं ज्ञान होतं? मागास अवस्थेमध्ये दिवस होते. नुसतं जगणं आणि जिवंत राहण्यासाठी खाणं, याच गोष्टी त्यांना माहित होत्या. नंतर काळ जसा बदलत गेला, औद्योगिकरण आलं, त्यानंतर पुन्हा शैक्षणिक क्रांती झाली, विकास आला आणि आता आपण मनुष्याचा विकास HRD या टॉपिक वरती बोलत असतो. या अवस्थेला धरून नॉटस्टाईननं लोकसंख्या बदलाच्या 5 अवस्था सांगितल्या आणि त्या आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. ओके. पहिली अवस्था त्यांनी सांगितली नॉटस्टाईननी, ती होती उच्च स्थिर अवस्था. ओके. आता ही अवस्था मोजताना त्यांनी 2 घटक सांगितले. एक तुमचा जन्मदर घटक विचारात घ्यायचा आणि एक तुमचा कुठला घटक विचारात घ्यायचा? मृत्यूदर. बरोबर ना? या 2 घटकावरनं. मग सुरुवातीच्या काळामध्ये उच्च स्थिर अवस्था तुमची आहे. त्या काळामध्ये बऱ्यापैकी लोक मागास अवस्थेमध्ये असतात. इथं पोरं किती जन्माला घालायचं याचं काय माहित नसतं आणि पोरं कशी मरणार आहेत याबद्दलही कोणाला काही नसतं. म्हणजे आपल्याकडे रोगराई वगैरे यासारखी खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळं या भागातला जन्मदर प्रचंड जास्त असतो आणि या भागातला मृत्यूदर सुद्धा तुमचा प्रचंड जास्त असतो. दोन्हीही उच्च असतात म्हणजे हाय असतात, म्हणून त्याच्या नावात आलंय उच्च. पण दोन्हीही एकसारखे दिसतात, त्यामुळे त्याला दिलेलं आपण उच्च स्थिर अवस्था. मला सांगा, याच्यामुळे लोकसंख्येत भर पडणार आहे का? जन्मदर बी जास्त आहे, मृत्यूदर बी जास्त, पण दोन्ही एकसारखं, त्यामुळे लोकसंख्येमधली ऍडिशन होणार नाही. हे लक्षात घ्या. ही पहिली अवस्था, ही बऱ्यापैकी मागास, अति मागास तुमच्या कल्चरमध्ये पाहायला मिळते. आता जे आपल्याकडे काही आदिम जमाती आहेत, तसं जगातला कुठलाही देश सध्या या अवस्थेत राहिलेला नाही, पण अजूनही काही आदिम जमाती आहेत ज्या तुमच्या प्रगतीपासून लांब राहिलेत. तिथं कदाचित तुम्हाला हे पाहायला मिळतं. नंतर दुसरी अवस्था येते, त्या अवस्थेला म्हणतात प्रारंभीची प्रसरणशील अवस्था. प्रारंभीची प्रसरणशील अवस्था असं म्हटलं जातं. आता काय होतं? जन्मदर मृत्यूदर 2 घटक आहेत. हळूहळू काय झालं? नंतर तुमच्याकडे औद्योगिक क्रांती आली, त्यामुळे तुमच्या हातामध्ये पैसा आला आणि पैसा आल्यानंतर काय झालं? तुमच्याकडं मेडिकल फॅसिलिटीज वगैरे या सगळ्या गोष्टी वाढल्या आणि त्यामुळे आपल्याकडे असं झालं की तुमचं जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामध्ये थोडी तफावत झाली. आता काय झालं? जन्मदर ऑलरेडी आमचा जास्त होता, त्याच्यामध्ये अजूनही आम्हाला नॉलेज नाही की पोरं किती जन्माला घालायची, पण तुमच्या मेडिकलच्या फॅसिलिटीज आल्यामुळं
मृत्यूदर तुमचा अचानक कमी झाला, जे लोक मरत होते रोगांमुळे त्याच्यामध्ये घट झाली, आणि त्यामुळं जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये प्रचंड मोठी तफावत झाली. आणि ही मोठी तफावत झाल्यामुळे आता काय झालं, मला जन्माला आलेली लोक जास्त आणि मृत्यू झालेली लोक कमी, त्यामुळे लोकसंख्येमध्ये ऍडिशन, आणि ऍडिशन कशी भयंकर ऍडिशन, आणि यालाच तुम्ही म्हणता लोकसंख्येचा विस्फोट, जो तुम्हाला आता प्रश्नामध्ये विचारलाय. प्रारंभीच्या प्रसरणशील अवस्थेमध्ये जन्मदर, आता बघा मग बघितलं होतं जन्मदर एवढा मृत्यूदर एवढा होता, पण तो अचानक कमी झाला, यातली तफावत वाढली आणि त्यामुळं लोकसंख्येमध्ये भयंकर ऍडिशन होते. आणि भारतामध्ये जे झालं 1961 ते 71, पर्टिक्युलरली आपण बोलायचं झालं तर 1951 ते 1981 या काळामध्ये भारतात ही अवस्था झाली. आणि त्यातल्या त्या सगळ्यात जास्त आपला दशवार्षिक वाढीचा दर 1961 ते 71 या दरम्यान 24.82 एवढा दशवार्षिक वाढीचा दर होता. आणि म्हणून भारतामध्ये लोकसंख्या विस्फोट आपण हा तुम्हाला या अवस्थेमध्ये म्हणतो. ओके, आता नंतर काय झालं, 81 नंतर आपल्याला कळलं की राडा झाला, इकडं लय लोक जन्माला लागले, आणि त्यामुळे आपण लोकसंख्या नियंत्रणाचे प्रयत्न करायला लागलो. आणि तेव्हापासून 24.82 असणारा आपला तुमचा दशवार्षिक वाढीचा दर तो कमी कमी होत 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 तुमचा 2011 मध्ये सध्या 17.7 झालाय. म्हणजे काय झालंय, लोकसंख्या वाढती पण लोकसंख्या वाढीचा दर घटलेला आहे. आणि त्याच याच्यावरती त्यांनी तिसरी अवस्था सांगितली, त्या अवस्थेचं नाव आहे उशिराची प्रसरणशील अवस्था. यात काय होतं माहितीये का, जन्मदरामध्ये तुमची आता घट होते, तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळतं आणि तुम्हाला कळतं की जास्त लेकरं जन्माला घालून उपयोग नाहीये, त्यामुळे जन्मदरात घट झाली, मृत्यूदर आधीच कमी होता, यामधली जी दरी किंवा तफावत असते ती थोडीशी कमी झाली, त्यामुळे लोकसंख्या जरी वाढत असली तरी ती घटत्या दराने वाढते, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. नंतर पुन्हा काय होतं, इतका प्रगत आणि विकसित, आता भारत सध्या या अवस्थेमध्ये आहे, बऱ्यापैकी तुमचे जे विकसनशील देश आहेत ते सगळे या अवस्थेमध्ये येतात, हे एक लक्षात घ्यायचं. असाही प्रश्न येऊ शकतो. आता पुढच्या अवस्थेमध्ये गेल्यावरती तुम्हाला काय कळतं की विकास आमचा इतका झालाय की तिथं गेल्यावरती पुन्हा जसं इथं जन्मदर मृत्यूदर दोन्ही जास्त होतात, आता जन्मदर पुन्हा कमी होतो, मृत्यूदर कमीच होता, हे दोन्ही कमी असतात आणि पुन्हा एकसारखे असतात. त्यामुळे या अवस्थेचं नाव नॉटस्टाईननी सांगितलं निम्न स्थिर अवस्था. हे आपल्या इथं लक्षात घ्यायचं. जन्मदर मृत्यूदर दोन्ही कमी आणि दोन्ही एकसारखे, त्यामुळे इथं लोकसंख्येमध्ये वाढ होत नाही, तर लोकसंख्या इथं पुन्हा स्थिर राहते जशी पहिल्या अवस्थेमध्ये राहिली. ते नावातच आहे ना, इथं स्थिर, फक्त इथं दोन्ही हाय होतं, इथं दोन्ही लो झालं. आणि पाचव्या अवस्थेचं नावच दिलंय ऱ्हासमान. इथं काय होतं माहितीये का, जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त, तफावत झाल्यामुळे लोकसंख्येमध्ये डायरेक्ट घट होते. आता सध्या जगातले इथं जपान, जर्मनी सारखे अतिप्रगत देश पाचव्या अवस्थेमध्ये आहेत, अमेरिकेसारखे देश, युके सारखे देश चौथ्या अवस्थेमध्ये आहेत, भारतासारखे विकसनशील देश हे तिसऱ्या अवस्थेमध्ये आहेत. त्यामुळं आता मी प्रश्न काय विचारला, लोकसंख्येचा विस्फोट, उत्तर काय लिहिलं आपण 61 ते 71. उद्या असा प्रश्न येऊ शकतो की नॉटस्टाईनच्या 5 अवस्थेनुसार भारत सध्या कुठल्या अवस्थेत आहे, तर भारत सध्या तिसऱ्या अवस्थेत आहे. भारतातली काही राज्य जसं की युपी असेल, बिहार असेल, राजस्थान, इथं पण अजून दुसरी अवस्था दिसते, पण भारतातली मॅक्सिमम 90% राज्य आता तिसऱ्या अवस्थेमध्ये आले. एवढी एक थिअरी करून ठेवा जनता, कुठल्याही परीक्षेमध्ये म्हणजे युपीएससीला सुद्धा या थिअरीवरती प्रश्न आलाय. त्यामुळे तो जो प्रश्न आता विचारला लोकसंख्येचा विस्फोट तोही महत्वाचा आहे. आणि उद्या कदाचित हा प्रश्न विचारला, म्हणजे मी आजच विचारलाय तुम्हाला, आज जे आपण दिलं होतं शेड्यूल त्याच्यामध्ये मला वाटतं तिसरा का चौथा प्रश्न आहे की भारत सध्या नॉटस्टाईननुसार कुठल्या अवस्थेत आहे, तर भारत सध्या तिसऱ्या अवस्थेमध्ये, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. क्वेश्चन ऑल गुड. आणि इथंच एक लक्षात ठेवा, ही पहिली अवस्था होती ती 1891 ते 1921 या काळामध्ये होती, आणि 1911 ते 1921 या दशकामध्ये भारताची लोकसंख्या वाढण्याच्या ऐवजी त्यात घट झाली, कारण जसा कोरोना तुमचा 2020 ला आला तसं 1920च्या काळामध्ये आपल्याकडे रोगराई आली आणि लोकसंख्येमध्ये घट झाली. त्यामुळे 1921 ला महाविभाजक वर्ष असं म्हणतात. हे पण जरासं लक्षात ठेवा बरं का, हा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. बघा बरं, एक प्रश्नाचा डाटा बघताना आपण एवढं सगळं बघतोय, आणि हाच तुमच्या रणसंग्राम बुस्टर सिरीजचा फायदा आहे. कळतंय का रे जनता, समजलं हे सगळं? सो काय लिहिलं मग आजच्या प्रश्नाचं उत्तर, 1961 ते 71 ला तुम्हाला लोकसंख्याचा विस्फोट झाला. आता असा प्रश्न येऊ शकतो की सध्या भारतामध्ये काय स्थिती, तर सध्या भारतामध्ये म्हणजेच 1900 असं घेऊ आपण, 1981 ते 2011 या काळामध्ये भारताची लोकसंख्या वाढते, पण कशी वाढते, घटत्या दराने वाढते. एवढं एक लक्षात घ्यायचं. आणि तुमच्या मागणीला मान देऊन आपण इथं आता स्लाइडवरती मोकळी जागा दिली आहे. पोरांनी मला पहिल्या लेक्चरला सांगितलं की सर स्लाइडवरती मोकळी जागा पाहिजे, तर त्या अँगलने आपण इथं दिले. इथंच तुमचं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहून घ्या, झेरॉक्स काढूनच प्रश्न सोडवा, हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. उसके बाद ओके, चला प्रश्न क्रमांक 2. 2011च्या जनगणनेच्या आधारे कोणते राज्य भारतात टक्केवारीनुसार
सर्वात कमी शहरी लोकसंख्या असणारं राज्य होतं. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं, महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये लोकसंख्येचे पॅरामीटर करत असताना एकूण लोकसंख्या, स्त्री पुरुषांचं प्रमाण करायचं, लिंग गुणोत्तर करायचं, बाललिंग गुणोत्तर करायचं, त्यानंतर तुमचं घनता करायची आणि साक्षरता करायची आणि नागरी आणि शहरी लोकसंख्या करायची. प्रश्न कशावरती विचारलाय? सर्वात कमी शहरी लोकसंख्येवरती. बेसिक आहे. भारताच्या भूगोलाचा आपल्या पुस्तकातला धडा क्रमांक 11 व्यवस्थित वाचला असेल आणि मग प्रश्न सोडवला असेल तर उत्तर काय लिहितंय? सर्वात कमी शहरी लोकसंख्या. उत्तर काय येणार आहे? हिमाचल प्रदेश. कसं? गोवा हे 62% सर्वाधिक शहरी लोकसंख्या. त्यामुळे आता पहिले पाच करू. मॅक्सिमम सर्वाधिक शहरी लोकसंख्येचं प्रमाण. ओके, हे आपण टक्केवारीनुसार आहे. तर सर्वाधिक प्रमाण जे आपण बघतो ते पहिल्या नंबरला तुमचं गोवा आहे, 2 नंबरला तुमचं मिझोराम येत आहे. ओके, त्यानंतर तुमचं तमिळनाडू, मला वाटतं 4 नंबरला केरळ आहे आणि 5 नंबरला तुमचा महाराष्ट्र येतो. टक्केवारीनुसार महाराष्ट्र हा तुमच्या शहरी लोकसंख्येमध्ये 5व्या क्रमांकाला आहे. पण एकूण शहरी लोकसंख्या विचारली तर त्याच्यामध्ये मात्र महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकाला आहे. म्हणजे टक्केवारी सोडली, एकूण विचारली तर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाला आणि टक्केवारीनुसार महाराष्ट्र 5व्या क्रमांकाला. आणि सर्वात कमी वाला घेतलं तर सर्वात कमी मध्ये तुमची शहरी टक्केवारी घेतली तर त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशामध्ये फक्त 10% शहरी लोकसंख्या आहे. त्यानंतर येतो तुमचा बिहार. त्या बिहारमध्ये 12% शहरी लोकसंख्या आहे. म्हणजे हिमाचल प्रदेश हा शेवटून पहिलाय, बिहार शेवटून दुसरा आहे, गोवा वरून पहिला आहे आणि मिझोराम वरून दुसरा आहे. एवढं लक्षात ठेवायचं. हा एक अँगल तुम्हाला इथं जमला पाहिजे. कळला का? सो आपला दुसरा जो प्रश्न होता, उत्तर आलं का सगळ्यांचं रे? व्यवस्थितपणे समजतंय का? कमेंट करून सांगू शकता व्यवस्थित पद्धतीनं. सो हिमाचल प्रदेशाचं उत्तर आहे. आणि हा एक लक्षात ठेवा, टक्केवारीनुसार नागरी लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचा 5वा क्रमांक. बरं, अजून एक प्रश्न येऊ शकतो की भारताच्या शहरी लोकसंख्येची टक्केवारी तर ती तुमची 31.14 आहे 2011 नुसार. काही सोर्सेसमध्ये ते 31.16 दिले आणि कधी कधी ते 31.2 पण देतात. सगळंच बरोबर आहे. आणि महाराष्ट्राची आहे 45.2%. याच्यावरती ऑलरेडी राज्यसेवेला प्रश्न आला. कळतंय? सो हा अँगल तुम्हाला इथं व्यवस्थित पद्धतीनं करायचा आहे. कोई शक? ऑल गुड? चलो जायचं पुढच्या प्रश्नाला. चला, प्रश्न क्रमांक 3. जनता. बघा आलं का? मुद्दाम टाकलेला आहे. प्रॅक्टिस केली पाहिजे. कुठलाही सेशन किंवा टॉपिक मिस नाही झाला पाहिजे. फ्रँक नॉटस्टाईनच्या थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन नुसार भारत सध्या लोकसंख्या बदलाच्या कुठल्या अवस्थेत आहे? पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं, सध्या भारत लोकसंख्या बदलाच्या 3ऱ्या अवस्थेमध्ये. जिथं भारताची लोकसंख्या वाढते पण ती कशी? घटत्या दराने वाढते आहे. हे पक्क करून ठेवा. दिस विल बी माय प्रेडिक्शन. आला प्रश्न तर अशावरती थेट येणार आहे. उत्तर कळलं? सोडवलं का? हे किती जणांचं बरोबर आलं? आले ना बरोबर हे? सो ही तुमची 3री अवस्था आहे, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 काय म्हणते? 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जगाच्या -. काय उत्तर लिहिलं रे? उत्तर 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 15.99. आता 15.99 कळलं असतं तर ही 15.99 म्हणजे महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ आहे, जे की आपण पहिल्या लेक्चरला बघितलं. हे येत नाही. 16.5 का 17.5 का 2.41? 2.41 म्हणजे भारताचं जगाच्या लेवलचं क्षेत्रफळ आहे. हे इथं येणार नाही. उत्तर काय असेल? 16.5 किंवा 17.5. याला म्हणायचं अप्रोच बिल्डिंग आणि एलिमिनेशन. हे तुम्हाला माहित होतं म्हणून तुम्ही एलिमिनेट केलं. हे तुम्हाला हेही वाचलेलं असेल, तुम्ही आपल्या पुस्तकात दिलंय मी थेट. हे एलिमिनेट झालं. मग 16.5 का 17.5? तर याचं उत्तर तुम्हाला आता कळेल. 17.5 आहे. 2011ला भारताची लोकसंख्या जगाच्या 17.5 होती. सध्या मी जर म्हटलं 2025-26 ला भारताची लोकसंख्या जगाच्या 17.7 आहे. पण तुम्हाला प्रश्न 2011 नुसार विचारतात. असाच एक प्रश्न राज्यसेवेच्या पूर्व 2018ला विचारला होता. त्यांनी हॅश केला होता कारण वर्ष नव्हतं दिलं. 2011 नुसार 17.5 आहे. आणि एक तुम्ही 17.7 एक वाचलंय कुठतरी. काय वाचले? 17.7 हा भारताच्या लोकसंख्येचा दशवार्षिक दर आहे 2001 ते 2011 दरम्यान, जो की महाराष्ट्राचा आपण किती बघितला होता परवाच्या लेक्चरमध्ये? 15.99. कळते? अशी आकडेवारी आपल्याला इथं क्लिअर करायची. 14 प्रश्न क्लिअर कराय. 14 प्रश्नाचं उत्तर 3. आकडेवारीत गडबड करायची नाही. लय जणांनी विचारलं सर आकडेवारी कशी लक्षात ठेवायची? एक लक्षात ठेवायचं, एखादी गोष्टी कळत नसेल ना इतके वेळा वाचायची, इतके वेळा वाचायची, इतके वेळा मन लावून वाचली की डोक्यामध्ये भिनते.
पहिल्या रिडिंगला फॅक्ट सगळ्या लक्षात राहतील असा भ्रम असेल तर तो बाजूला काढा. एक फॅक्ट लक्षात ठेवा, आपण काही एक पाठी नाही, एक फॅक्ट लक्षात ठेवायसाठी 4, 5, 6, 7, 8 वेळा तुम्हाला त्या गोष्टी बघाव्या लागतील. आणि हे करून लक्षात राहत नसेल तर जो सेक्शन लक्षात राहत नाही तो लिहून काढा कागदावरती. आजकाल बघा त्या टॅबचा एक ट्रेंड आलाय जो पटकन 150-200 रुपयाला मिळतो, तिथं पुरं लिहितात, खोडून टाकतात, किंवा रफ पेजेस आणायचे मस्तपैकी आणि लिहून टाकायचं जे वाचलंय ते. पहिल्या रिडिंगला 50% लक्षात राहील, दुसऱ्या रिडिंगला 60% लक्षात राहील, तिसऱ्याला 70, चौथ्याला 80, असं करत करत 6-7 रिडिंग झाल्या की ते चांगल्या लक्षात राहील. बरं, आपल्याला एवढं तर माहिती आहे की याच्यावर प्रश्न 100% येणार आहे तर रिस्क घेतली पाहिजे, पाठ केलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे, तर मार्क येणार आहेत. सगळं तुम्हाला कुणी हातात आणून देणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. मल्टिपल टाइम्स रिव्हिजन, मन लावून वाचणं. बऱ्याच वेळेला असं होतं का रे तुमचं की एखाद्या पेजवरती तासभर तुम्ही स्टक होता, तासाभरात एकच पेज वाजून होतं, कारण तुमच्या मनामध्ये विचार दुसरे चालू असतात. म्हणून मी नेहमी सांगतो आपल्या रेग्युलर बॅचेसचे विद्यार्थी, माझ्या प्रत्येक लेक्चरची सुरुवात मी प्रार्थनेने घेत असतो. पहिली 4.5 मिनिटं प्रार्थना, त्यानंतर एक 5 मिनिटाचं मेडिटेशन आणि त्यानंतर लेक्चर. म्हणजे तुमचं लेक्चरला 100% लक्ष इथं पाहिजे, ते ऑफलाईन असू नाही तर ऑनलाईन असू. तसा अभ्यास करताना सुद्धा सकाळी 7:30-8ला लायब्ररीत बसत असाल तर पहिले 5 मिनिटं तुम्ही मेडिटेशन करा, कुणालाही फॉलो करा, किंवा प्रार्थना, मी तू बुद्धी दे तू तेजे प्रार्थना घेतो, किंवा माणसाने माणसाशी माणसा समवागणे ही प्रार्थना घेतो. हे करत चला आणि त्यानंतरच अभ्यासाला सुरुवात करा. डोक्यात वेगळा विचार, घरी काय चाललं ना, आज काय असेल, आणि इथं मी अभ्यासाला बसतो, असं होत नाही. स्वतःला स्वतःशी प्रामाणिक राहून डेडिकेटपणे वर्ष देता आलं पाहिजे, तर तुमचे रिझल्ट येणार आहेत. कळतंय सगळ्यांना? सो ते असाध्य ते साध्य करीतास असं कारण अभ्यास म्हटलंय, ओके, त्याच्याबद्दल वाद नाही, पण तो अभ्यास हा प्रामाणिक झाला पाहिजे. आता आमची सारथी मेंटरशिप बॅच आहे, तर त्याच्यामध्ये मी 3 सेक्शन केले डेली शेड्यूलला. संध्याकाळी अभ्यास शेड्यूल झालं की किती तास लायब्ररीत बसला हे पहिलं वाक्य, दुसरं किती तास अभ्यास केला हे दुसरं वाक्य, म्हणजे लायब्ररीत 12 तास बसला पण अभ्यास 10 तास करतो, बरोबर. आणि तिसरं वाक्य किती तास मन लावून अभ्यास केला. पोरग 12 तास लायब्ररीत बसतं, 10 तास अभ्यास करतं आणि कदाचित 8 किंवा 7 तास मन लावून अभ्यास झाला पाहिजे. हा मन लावून अभ्यास जो आहे त्याला वाढवायचा आहे आपल्याला, आणि तर आपले रिझल्ट येणार आहेत, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. कळतंय सगळ्यांना? सो या पद्धतीनं आहे. प्रश्न क्रमांक 4 आपला इझी पद्धतीनं झालाय. त्यानंतर पुढे योग्य जोड्या लावा. राज्य आणि तुमचं 2011 नुसारचं लिंग गुणोत्तर विचारलं. आला का पुढचा लिंग गुणोत्तरावरचा प्रश्न? व्यवस्थित करायचं. काय पाठ केलं तुम्ही? लिंग गुणोत्तर बघितलं भारताचं, तर भारताचं लिंग गुणोत्तर 2001 ला किती होतं? 933. किती झालं ते 2011 ला? 943. कितीची वाढ झाली? 10ची वाढ झाली तुमची. क्लिअर आहे? आणि बाल लिंग गुणोत्तर केलं असेल ते किती आहे तुमचं? 927 चं 919 झालं. इथं तुमची 8ची घट आहे, हे झालं. आता लिंग गुणोत्तरामध्ये पहिलं राज्य कुठलं पाठ केलं? बाई पहिलंच पाठ केलंय मी, केरळ. आणि किती? 1084. दुसरं काय पाठ केले? पॉंडिचेरी. किती येते? 1037. आणि लिंग गुणोत्तरामध्ये कमी मध्ये कोण आहे? कमी मध्ये येतो हरियाणा, ज्याचं आहे 879. एवढं मी तुम्हाला म्हणलं होतं, पहिले 3 शेवटचे 3 करा. बघा बरं प्रश्न सोडवायला कामाला येते का? लिंग गुणोत्तर विचारले. पदुच्चेरी दुसऱ्या क्रमांकाला, पदुच्चेरी किती लागणार? 1037. केरळ येते पहिल्या क्रमांकाला, किती लागणार? 1084. सोडा बरं. अ ला 4 आणि ड ला 1. अ ला 4 आणि ड ला 1. अरे निघलं का उत्तर? असंच आहे रे जनता. ड ला 1 नाही, ड ला 2 पाहिजे. चला चला, गडबड झाली माझ्याकडनं. हे 2 ला लावली ना, ड ला 2 ची जोडी, ड ला 2. उत्तर तुमचं हे आलं, पर्याय क्रमांक 1. कळतंय का? हा, प्रामाणिकपणे व्यवस्थित सोडवलं बरं का, वाचण्यात गडबड नको इथं. चला, याच्यावरनं काय कळलं? हरियाणा सगळ्यात शेवटी ना, हरियाणा किती? 881. त्यामुळे क ला 3 निघते. जोड्या लावामध्ये फार लोड घ्यायचा नाही. 4 पैकी 2 माहित असते. जोड्या लावा हा आयोगाचा सर्वात सोपा प्रश्न आहे. वाचलेलं बी असतंय आणि इथंच असतंय, फक्त जोड्या लावायच्या असतात. त्यामुळे हा प्रश्न अजिबात चुकायचा नाही. पुन्हा हा लिंग गुणोत्तर भारताचा हा टॉपिक आपण केला. एकूण लिंग गुणोत्तर, एकूण बाललिंग गुणोत्तर. उद्या बाललिंग गुणोत्तरामध्ये पहिला कोण आहे? बाललिंग गुणोत्तरामध्ये पहिला आहे तुमचा अरुणाचल प्रदेश 961, आणि सर्वात कमी मध्ये पुन्हा येतो तुमचा हरियाणा. त्यामुळे हरियाणा हा टोटल लिंग गुणोत्तर आणि बाललिंग गुणोत्तर दोन्हीकडे कमी आहे. तुम्ही तो हा पिक्चर बघितला असेल, दंगल. कुठला आहे दंगल पिक्चर? मारी छोरिया क्या चोरू से कम है क्या? म्हणजे तिथं लहान लेकरांना किंवा महिलांना थोडं कमी स्थान होतं. आता त्यांचं अपग्रेडेशन चाललेलं आहे, या अँगलने लक्षात घ्यायचं. कळ्या? ऑल गुड? क्लिअर आहे? अजूनही कंटेंट झाला नसेल तर आपलं भारताचं भूगोल आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचं पुस्तक व्यवस्थित पद्धतीनं घेत चला. त्यातनं कंटेंट करा. भारताचं भूगोलाचं पुस्तक 160 पानाचं आहे. त्यातले गटकची तयारी करत असाल तर 4च चॅप्टर महत्वाचे मी पुन्हा सांगतो. राजकीय, प्राकृतिक, नद्या आणि लोकसंख्या.
एवढं व्यवस्थित करायचं, याच्या पलीकडे प्रश्न आहे. आणि महाराष्ट्र भूगोलाचं 150 पानाचं पुस्तक आहे तेवढं करा, त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाहीये. बाकी जे जनरल तयारी करतात एमपीएससी त्यांच्यासाठी आपल्या बॅचेस वगैरे सगळे ते जाऊ द्या. आता हे प्रश्न सोडवायला आपल्याला प्रॅक्टिस चांगली करायची, यानुसार गोष्टी होती. पुढे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालील राज्यांचा जास्त ते कमी, ठीक आहे, हे पहिलं मी तुम्हाला सांगितलं होतं, कीवर्डला गोल झाला पाहिजे. पुढं लोकसंख्येच्या घनता आला का पुढचा टॉपिक. मी म्हणतोय ना, लोकसंख्येचे एवढेच टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत, त्याच्या पलीकडे आपल्याला काहीच करायचं नाही. काय विचारली लोकसंख्येची घनता, सांगा मग. लोकसंख्येची घनता महाराष्ट्राची बघितली परवाच्या लेक्चरला, किती रे, 315 ची 365 झाली. छत्रपती संभाजीनगर आठवत असाल आता, 365. भारताचं बोला काय झालं, भारताचं बोला काय झालं, 325 ची झाली 382. केली का नाही पाठ. कितीची वाढ झाली भारतामध्ये, भारताची वाढ झाली +57 ची. आणि घनतेमध्ये 1 नंबरला कोण, घनतेमध्ये 1 नंबरला आला असेल बिहार, 2 नंबरला आला असेल वेस्ट बेंगॉल, 3 नंबरला आला असेल केरळ. केलंय का, नसेल केरळ तर याप्रमाणे करायचंय. बिहारची लोकसंख्या 1000+ आहे तुमची, म्हणजे 1106 आहे जवळपास घनता. त्यानंतर वेस्ट बेंगॉलची तुमची पुन्हा 1000 पेक्षा जास्त आहे. केरळची तुमची 859 वगैरे आहे. हे झालं कशामध्ये, तुमचं सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेमध्ये. आणि सर्वाधिक कमी घनतेमध्ये कोण येतं, बाई एकच आहे तुमचा, कोण, अरुणाचल प्रदेश. किती येतं, 17. नंतर येतो तुमचा मिझोराम. या पद्धतीनं लावा जोड्या. बेसिक कंटेंट बघायचं मग प्रश्न करायचा, हेच याच आहे. सांगा बरं काय, लोकसंख्येच्या घनतेनुसार काय जास्त ते कमी, म्हणजे जास्तला पहिलं कोण येणार, ब 1106 पाठ केले. 2 नंबरला कोण येणार, वेस्ट बेंगॉल नाही पण केरळ येणार, म्हणजे ब नंतर येणार तुमचं ऑप्शन शोधा. ब नंतर ऑप्शन नाहीये, ब नंतर ऑप्शन हा एक आहे, हा एक शिल्लक आहे. आता पुढे जावं लागते काय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम. त्यातला सर्वात कमी कोण आहे, अरुणाचल प्रदेश. क्लिअर आहे सगळ्यांना. त्यामुळे आधी येणार तुमचा सिक्कीम आणि त्यानंतर सर्वात कमी वाला तुमचा अरुणाचल. त्यामुळे क शेवटी आला असेल तर उत्तर तुमचं निघतंय. क्लिअर आहे का सगळ्यांचं, काही अडचण, व्यवस्थित पद्धतीनं बघा बरं. प्रश्नाची डिफिकल्टी लेवल वाढवत चालली, आता 6वा प्रश्न, त्यामुळे डिफिकल्टी वाढवली मी त्या दिवसाची. तुम्हाला असं मिक्सिंग दिसेल, पहिला प्रश्न अत्यंत सोपा, नंतर वाढ, काही मल्टीलाइनर सेंटेन्स पण मुद्दाम टाकलेले आहेत, याची सवय तुम्हाला व्हावी, या अँगलनं आपल्या गोष्टी चालल्या पाहिजेत. ऑल गुड जनता, हा प्रश्न क्लिअर आहे, या अँगलनं आपल्याला इथं जाता आलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे. आता आकडा नाही दिला, आता इन्फरन्स काढायला लावलाय. जे तुम्ही पाठ केलं ते तुम्ही व्यवस्थित केले का चेक करायला. बघा बरं काय उत्तर लिहिलं. बरं पहिलं, भारतात साक्षरतेचं प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियात जास्त. केली का साक्षरता, किती भारतात साक्षरता, भारताची साक्षरता 72.98, काही सोर्सेस मध्ये 72.99 पण देतात, किंवा 73 आलं, तीनही बरोबर आहे. महाराष्ट्राची किती गेली परवाच्या लेक्चरला, 82.34. सगळं क्लिअर आहे. आता ह्या साक्षरतेमध्ये तुमच्या स्त्रियांची साक्षरता 64% आहे आणि पुरुषांची साक्षरता 80%. म्हणजे ऑब्व्हियसली कुठेही जावा, पुरुष हे स्त्रियांपेक्षा जास्त साक्षर असतील. ह्यात काय म्हणले, पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त साक्षर आहेत. चूक, सिली वाक्य होतं. मिझोराम येथे साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी आहे. जनता, मिझोराम आहे का, सर्व साक्षरतेचं सर्वात कमी प्रमाण बिहारमध्ये आहे 61%, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. ओके. त्यानंतर भारतात साक्षरता कमी होते. आधी किती होती, आधी तुमची ती मला वाटतं 64-65 वरनं तुम्ही 73 वर गेला, म्हणजे साक्षरता वाढते ना, आता समाज विकसित होत चाललाय. त्यामुळे तिसरं विधान तुमचं चुकीचं येणार आहे आणि उत्तर येतं तुमचं वरील पैकी एकही नाही. कुठलंच विधान बरोबर नाही. हा झाला तुमच्या लोकसंख्येचा इन्फरन्स. त्यामुळे व्यवस्थित वाचून तुम्हाला सेंटेन्सेस कळली पाहिजेत, त्याचं कन्क्लुजन किंवा इन्फरन्स सुद्धा काढता आलं पाहिजे. हे कंटेंटच केलाय, कंटेंट फक्त वाक्यात विचारलं आणि यानुसार उत्तर आपल्याला द्यायचं आहे. क्लिअर आहे. सो 7व्या प्रश्नाचं उत्तर लिहिले का सगळ्यांनी, 4 हे लिहायचं होतं. ओके. त्यानंतर पुढे काय म्हणतायत, 8वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते. का विचारला प्रश्न, मागच्या वर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षा 25ला थेट प्रश्न आलता की सर्वात जास्त अनुसूचित जमाती म्हणजे एसटी यांच्या लोकसंख्येची टक्केवारी कुठे आहे. एकच कॉलम, आत्ता सांगतो एवढं पाठ करा, याच्या बाहेर प्रश्न जात नाही. आपण इथं बघू एससी ची लोकसंख्या आणि इथं बघू एसटी ची लोकसंख्या. सध्या उत्तर काय लिहिणार, काय लिहिलं, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार. काहीच नाही कळत, पण सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य उत्तर प्रदेश आहे, तर उत्तर प्रदेश लिहून टाकतो. अरे ऍक्च्युअल उत्तर तेच आहे. एससी मध्ये घेतलं तर एकूण लोकसंख्या एससी ची बघितली तर त्याच्यामध्ये तुमचं उत्तर प्रदेश आहे, पण एससीचं प्रमाण जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पंजाब आहे. याचं लक्षात कसं ठेवायचं सांगतो. पंजाबमध्ये शीख धर्मीय आणि शीख धर्मीय तुमचे शेड्यूल कास्ट सेक्शन मध्ये टाकलेले आहेत. क्लिअर आहे. त्यानंतर तुम्ही एसटी घेतलं
तर एसटी मध्ये शेड्यूल्ड ट्राईबची आदिवासी लोकसंख्या तुमची मध्य प्रदेशमध्ये जास्त आहे लोकसंख्या, पण प्रमाण तुमचं लक्षद्वीप मध्ये जास्त आहे. एवढे 2 कॉलम करा लेकरांनो. एक तरी प्रश्न वन लाईनरला याच्यावर येणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एसटीचं पॉप्युलेशन सगळ्यात जास्त नाशिकमध्ये आहे, म्हणजे पॉप्युलेशन मध्ये नाशिक आहे, ओके, पण पर्सेंटेज मध्ये नंदुरबार आहे. ठेवा करून, गरजेचं आहे. आणि एससी मध्ये पुणे 1 नंबरला आहे, तर या नंबर, आणि प्रमाणामध्ये आय थिंक लातूर आहे. तर या अँगलने तुम्हाला गोष्टी चालताय. लातूर की अकोला आहे बघा, एकदा बघून घ्या. पण एकूण लोकसंख्ये मात्र मध्ये पुणे हे आपल्याला इथं कळतं. क्लिअर आहे सगळ्यांना? हा अकोला असावा याच्यामध्ये. ऑल गुड, क्लिअर आहे सगळ्यांना? सो या अँगलनी गोष्टी चालतात. प्रश्न असा आहे, खूप डायव्हर्सिफाईड प्रश्न टाकले, टॉपिक कव्हर करायचा ना त्यामुळं. त्यानंतर पुढील पैकी अयोग्य विधान ओळखा. आता मी एक टॉपिक इथला राहिला असता, वस्ती प्रकार. महाराष्ट्र लोकसंख्येच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलं ते नाही का, लोकसंख्येचं प्रारूप घेतलं होतं रेषीय, तेच होते प्रारूप. आता जो प्रश्न विचारलाय तो विचारलाय लोकसंख्येच्या पॅटर्न्स वरती तुमच्या. हे महत्वाचं आहे, कसे तुमचे टाइप्स आहेत त्याच्यावरती सेटलमेंटचे. अयोग्य विधान ओळखा म्हटले काय, नैसर्गिक आणि प्राकृतिक अनुकूलतेमुळे दाट वस्त्या. मला सांगा, नैसर्गिक अनुकूलता म्हणजे काय? तुमच्याकडे पाणी मुबलक प्रमाणात जास्त आहे, जमीन सुपीक आहे. आता मला सांगा, जमीन सुपीक असेल आणि पाणी जास्त असेल तर लोक राहणार ना तिथं, म्हणजे काय होणार? दाट लोकवस्ती होणार, ऑब्व्हियसली होणार. वाचून कळतंय. त्यानंतर भारतात अशा प्रकारच्या वसाहती उत्तर भारतातील तराईचा सुपीक प्रदेश. कन्व्हिन्स करता येते. पहिलं वाक्य बरोबर दिले, बरोबर ना रे? कळतंय का जनता? दुसऱ्या वाक्यात काय म्हणलंय? अशा प्रकारचे उत्तर भारतामध्ये जो भाबर, तराई, भांगर, खादर जो सुपीक प्रदेश आहे, त्या सुपीक प्रदेशामध्ये ऑब्व्हियसली पहिलं विधान दुसऱ्याला कन्व्हिन्स करते. आणि तिसरं, यासोबतच जम्मू काश्मीर, ईशान्य भारत आणि राजस्थानच्या वाळवंटी भागातही अशा वस्त्या. आता विषय असा होतो, दाट वस्तीला प्राकृतिक अनुकूलता पाहिजे, नैसर्गिक पाहिजे. जम्मू काश्मीर एकतर तिथं डोंगर दऱ्या, पावसाचं प्रमाण कमी, ईशान्य भारत मोकार डोंगर, आणि या दोन्हीकडे पुन्हा नक्षलवाद किंवा तुमचा दहशतवाद यासारख्या गोष्टी. राजस्थानच्या भागामध्ये पाणी नाही, त्यामुळे तिथं या वस्त्या तुम्हाला बघायला भेटणं. उलट वाक्य दिले, अयोग्य विचारले तर अयोग्य तुमचं क जातं. आणि याच्यावरनं तुम्हाला एक कंटेंट केला पाहिजे, ते म्हणजे टाइप्स ऑफ सेटलमेंट. ओके, 11वीच्या एनसीईआरटी मध्ये आणि आपल्या भारताच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये 4 दिलेत. एक असती तुमची दाट वस्ती, दुसरी असती मध्यम दाट किंवा संमिश्र वस्ती, ओके, तिसरी वस्ती असती तुमची हॅमलेट प्रकारची, खंडित प्रकारची वस्ती, आणि चौथी वस्ती असती तुमची विखुरलेली वस्ती. यातलं आयोगाला सर्वात जास्त आवडतं दाट आणि विखुरलेली. दाट म्हणजे आता विचारलेला प्रश्न, प्राकृतिक अनुकूलता, नैसर्गिक अनुकूलता, पाणी वगैरे सगळ्याची उपलब्धता, म्हणून लोक इथं दाट पद्धतीने राहतात. भारतामध्ये तराईचा जो भाग आहे जिथे या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तिथे लोक राहतात. विखुरलेली म्हणजे काय? प्राकृतिक प्रतिकूलता, म्हणजे इथं कुठलंही तुमच्या मनासारखं नाही ना, पाणी नाहीये, डोंगरदऱ्या आहेत, दळणवळणाच्या रस्त्यांच्या सुविधा नाहीत. भारताच्या राजस्थानच्या वाळवंटी भागामध्ये, नॉर्थ ईस्टर्न रिजनला, जम्मू काश्मीरच्या भागामध्ये दिसतात. एवढं 2 करा, एवढं गरजेचं आहे. याच्यावरती आता प्रश्न विचारायला लागलाय बरं का आयोग, त्यामुळे हे तुम्हाला हे व्यवस्थित पद्धतीनं जमलं पाहिजे. क्लिअर आहे? 9वा प्रश्न डन आहे का रे? आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न 10वा, हा एक सेक्शन राहिला होता बघा. तुम्हाला कळत असेल, मी टॉपिक्स कव्हर करायचा प्रयत्न करतोय, हे केलं पाहिजे, याला स्किप नका करू. फक्त थेट प्रश्न आलेले आहेत. काय विचारतायत ते म्हणजे, मी वसाहतीच्या विकासाचा योग्य क्रम, वसाहतीच्या विकासाचा क्रम, लोकसंख्या वाढत चालली तशी. परवाच्या लेक्चरमध्ये मी काय घेतलं होतं तुमचं? मी घेतलं होतं नागरी वस्तीची व्याख्या. आठवते का ते? 5000 लोकसंख्या पाहिजे, 75% पुरुष लोकसंख्या बिगर कृषी पाहिजे, आणि प्लस तुमची 400ची घनता पाहिजे. तसं हे आहे पुढचा प्रश्न प्रेडिक्शन मध्ये. वसाहतीच्या विकासाचा क्रम सगळ्यात छोटं काय असतं आपल्याकडं? विलेज. नंतर काय येतं? टाउन. नंतर इथे सिटी, म्हणजे हे झालं तुमचं शहर. हे खेडे, शहर, नगर. आता मला सांगा, नगरानंतर काय येणार? महानगर. आणि महानगरानंतर काय येणार? महाकाय नगर. लावा, सोडवा आता प्रश्न. कळला असेल तुम्हाला. फक्त गडबड तुमची शहर आणि नगरामध्येच होते, तर ते एक तर इंग्लिश पाठ करा, नाही तर मराठी पाठ करा. विलेज, टाउन, सिटी, शहर. आता बघा, नगरानंतर महानगर येणार, त्यामुळे शहर आधी आलं, मग नगर आलं, मग महानगर आलं, आणि महानगरानंतर महाकाय नगर येणार आहे. आणि अजून एक कन्सेप्ट असते सन्नगर नावाची. सन्नगर म्हणजे 2 मोठी शहरं एकमेकांच्या जवळ, जसं की पुणे, पिंपरी चिंचवड. इथंच एक टॉपिक करून ठेवायचा, शहर संकुल. गड ब ची पूर्व परीक्षा 2026 14 जून 26 ला झालेली.
पुणे, मुंबई आणि नवी मुंबई हे शहर संकुल किंवा अर्बन अँग्लोमेरेशन असा प्रश्न विचारलेला होता, तर त्या अँगलनी करायचंय. ओके, सो हा तुमचा 10वा प्रश्न झाला. हे करत असताना आपण सगळ्या गोष्टी डिटेल घेतल्यात. लोकसंख्या हा टॉपिक करताना काय काय आलं पाहिजे हे आपण परवाच्या आणि आजच्या लेक्चरमध्ये आणि तुमच्या टेस्टमध्ये व्यवस्थित बघितलं. यासाठी आपलं महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल पुस्तक व्यवस्थित वाचा. जिस्ट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र अवेलेबल आहे सगळीकडं. यासाठी आपलं युट्यूबला ऑलरेडी आपल्या युट्यूबला झाला आणि सगळ्यात पहिला व्हिडिओ बघा. सगळ्यात पहिला लोकसंख्येचा 50 मिनिटाचा एक व्हिडिओ मी अपलोड केलाय. तेवढं केलं की याच्या बाहेरचं काही करायची गरज पडत नाही. हे व्यवस्थित करा. आणि याही उपरोक्त ज्या विद्यार्थ्यांना आपलं टीचिंग आवडत असेल, समजत असेल, तर त्यांच्यासाठी आपल्या बॅचेस अवेलेबल आहेत. राज्यसेवेसाठी संपूर्ण इंटिग्रेटेड बॅच आपली हिमालया, संपूर्ण भूगोलाची हे आपण इथं घेतोय. भूगोल आणि पर्यावरण. सह्याद्री ही बॅच आपली तुमच्यासाठी जे आता तलाठी वगैरे करतायत त्यांच्यासाठी. पूर्व आणि मुख्य गट ब आणि क साठी संपूर्ण भूगोल आणि पर्यावरण. याच्यामध्ये भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरण हे सगळे घटक आपण कव्हर करतोय. ही बॅच आहे. आणि अजून ज्या विद्यार्थी मित्रांना करंटचे लेक्चर्स करायचे आहेत यांसाठी आपली करंट 365 ही 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी आणि 3 वर्षाच्या चालू घडामोडी कव्हर करणारी आपली बॅच आपल्या ऍपवरती आहे. तुम्ही जाऊन बघा. आयोगानं मागच्या 2-3 परीक्षांमध्ये 2026च्या सगळ्या परीक्षांमध्ये 3 वर्षाच्या चालू घडामोडी विचारल्या. तर 3 वर्षाच्या चालू घडामोडी कव्हर करणारी आपली ही बॅच व्यवस्थित पद्धतीने असणार आहे. रक्षाबंधनला आपल्या बॅच सगळ्या बॅचेसवरती 10% डिस्काउंट असणार आहे. हे लक्षात घ्या. सह्याद्री बॅचची फी आणि या दोन्ही फी आपल्या ध्यास प्रबोधिनी ॲपवरती जाऊन तुम्ही बघू शकता. रक्षाबंधनला तुम्ही 2 दिवस मी ऑफर ठेवेल, त्यावेळेला 10% मध्ये हे ऍडमिशन घेऊ शकता. एक आहे अभ्यास करायचा आहे, चांगली प्रॅक्टिस करायची. प्रश्न तुम्हाला आवडत आहेत तशा प्रतिक्रिया तुम्ही नक्की कळवू शकता. आपल्या अकॅडमीचा नंबर तुम्हाला दिलाय, त्याच्यावरती तुम्ही प्रतिक्रिया देऊन सगळ्या आम्हाला प्रोत्साहन देऊ शकता. छानपैकी अभ्यास करू. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. काय शेड्यूल आता 26 ऑगस्ट नंतर आता आपलं शेड्यूल आहे 28 ऑगस्टला. मला वाटतं त्याच्यामध्ये भूगर्भ रचना आणि मृदा हा टॉपिक आपण बघतोय समग्र पद्धतीनं. कृषी पण त्यात करून घ्या. कृषीचे पण काही प्रश्न त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि त्यानुसार बघूयात. छानपैकी अभ्यास करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि आपण भेटत राहूयात. चलो, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ध्यास प्रबोधिनीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. ओके, चलो 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 भेटूयात.